पण जेव्हा ते वडिलांना कळालं की मी कारखान्यात जॉब करणार आहे, वडिलांनी मला स्पष्ट सांगितलं की आपल्याला करायचं नाही, तुला मी एवढं शाळा शिकवले त्यामुळे तुला सरकारी नोकरीच करायची आहे. मला असं वाटायचं, माझे एक अँबिशन होतं की मी पैसे कमवीन आणि माझे पैसे वडिलांच्या हॉस्पिटलला जातील. त्याच्यासाठी मग मी वडील नीट झाले का इकडे यायचो परत. पण प्रत्येक वेळेस काय झालं की माझी मेन्स आली का वडील आजारी पडले. मग जुलैमध्ये 27 जुलैला 28 जुलैला माझे वडील वारले. आणि आज मी जो बी कोण आहे ते माझ्या वडिलाच्या आशीर्वादामुळे आणि वडिलाच्या सपोर्टमुळेच आहे. फक्त आज एवढंच वाटतंय की हे सक्सेस जर मी अजून वडील असते ना, हे अजून दुगिनी झालं असतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपल्या सोबत आहे अजित गाजरे सर म्हणून, ज्यांचं फायनल सिलेक्शन झालंय SBI ज्युनियर असोसिएट म्हणून. पण याच्या अगोदरचा जर आपण संघर्षाचा प्रवास पाहिला तर त्यामध्ये त्यांचं IDBI जाम मध्ये पण फायनल सिलेक्शन झालं होतं आणि IDBI एक्झिक्युटिव्ह मध्ये पण फायनल सिलेक्शन झालं होतं. पण या दोन्ही सिलेक्शन झाल्यानंतर मेडिकल मध्ये दोघांची रिजेक्शन त्यांना भेटले, मेडिकल मध्ये रिजेक्ट करण्यात आलं. त्याच्यानंतरही त्यांनी त्यांचा हा प्रवास चालू ठेवला आणि शेवट त्यांना यश भेटलं ते SBI मध्ये ज्युनियर असोसिएट म्हणून. तर ही पूर्ण संघर्षाची कहाणी नेमकं काय आहे आणि कशी आहे हे आपण समजून घेणार आहोत या पॉडकास्ट मध्ये. सारथी एज्युकेशनच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत सर. थँक्यू. तुमच्या सक्सेससाठी खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सो प्लीज आपण पहिले आपलं इंट्रोडक्शन द्या. माझे नाव अजित सत्यवान गाजरे, मी पंढरपूरचा आहे, जिल्हा सोलापूर. माझे ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नायगाव बाजार नांदेड येथे झाले आणि मी सध्या SBI ज्युनियर असोसिएट म्हणून काम करते. सर आपला पहिला प्रश्न, बँकिंग सेक्टरमध्ये कसे आलात? बँकिंगमध्ये 2022ला मॅडम माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मी 3-4 महिने गावाकडेच होतो. त्याच्यानंतर मी कारखान्यामध्ये जॉब करायचं ठरवलं, कारण का जॉबची गरज होती. पण जेव्हा ते वडिलांना कळालं की मी कारखान्यात जॉब करणार आहे, वडिलांनी मला स्पष्ट सांगितलं की आपल्याला करायचं नाही, तुला मी एवढं शाळा शिकवले त्यामुळे तुला सरकारी नोकरीच करायची आहे. मग त्याच्यानंतर मी MPSCची माहिती घेतली. माझे खूप मित्र MPSC करत होते. त्यांनी सांगितले MPSC करायला हरकत नाही, पण ही प्रोसेस स्लो आहे किंवा जास्त वेळ लागू शकेल. मग मी मला मित्रांकडून बँकिंग क्षेत्राबद्दल माहिती भेटली आणि संभाजीनगरलाच माझे 2-3 मित्र बँकिंगची तयारी करत होते. त्यानंतर मग मी जास्त विचार न करता डायरेक्ट संभाजीनगरला आलो आणि इथं आल्यानंतर समजलं की त्यांनी सारथी एज्युकेशनची बॅच लावलेली आहे आणि ती स्टडी करत आहे. त्याचप्रमाणे मी सारथी एज्युकेशनची बॅच घेतली आणि स्टडीला चालू केलं. कोणत्या एक्झामसाठी आपला मेन फोकस होता सर? मी आल्यानंतर मला इथं समजलं की AFO नावाची एक पोस्ट असते, म्हणजे ॲग्री फील्ड ऑफिसर. त्याच्यासाठी मी 2023ला पूर्ण 1 वर्ष AFO केला. त्यामध्ये मी प्री मेन्स पास झालो आणि इंटरव्ह्यू दिला, पण मला सक्सेस आलं नाही. सिलेक्शन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय काय करावं व कशी एक्झाम द्यावी? सिलेक्शन होण्यासाठी प्रमुख जर आपण बॅच लावली सारथी एज्युकेशनची, तर आपण सगळ्यात पहिला पूर्ण वेळ बॅच केली पाहिजे, एकही दिवस न सुट्टी मारता. आणि त्याच्यामध्ये जे सर आपल्याला होमवर्क सांगतात त्याला लाईटली प्रत्येक गोष्टी. काही विद्यार्थ्यांचा युगोमध्ये येतो की आता मी तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय, मग इथं आल्यानंतर होमवर्क करायचा, मग त्या ग्रॅज्युएशनच्या लाईफमध्ये स्कूलच्या लाईफमध्ये ना आता काय फरक. पण जेव्हा आपण इथे येतो ते जे सर होमवर्क सांगतात त्याच्या मागे काहीतरी रिझन असते, ते तेव्हा तुम्हाला इनिशियल फेजमध्ये नाही कळणार. पण जेव्हा 1-2 वर्ष जातील तुम्हाला सक्सेस नाही येणार, तेव्हा त्याचं महत्व कळेल तुम्हाला. त्यामुळे सगळ्यात प्रथम तुम्ही बॅच केली पाहिजे, होमवर्क केला पाहिजे आणि वेळोवेळी सरांचं कन्सल्ट घेतलं पाहिजे. सर आपण प्रिलियमसाठी कसे प्रिपरेशन केलात? प्रिलियमसाठी जेव्हा माझी बॅच संपली मॅडम, मला जे कोणते टॉपिक येत नाहीत ते मी नोट आउट करून घेतले आणि मी सरांचा रेग्युलर फॉलोअप घ्यायचो. आणि मला जे अडचणी येते ते मी राहुल सरांकडून असतील, अक्षय सर असतील, वराडे सर असतील, यांच्याकडून मी समजून घेतो. आणि मेन्ससाठी कशी प्रिपरेशन? मेन्ससाठी आपली जी प्रिलियमची बॅच होती त्याच्यानंतरच 2-3 महिने सारथी एज्युकेशनची त्या बॅचमध्ये प्री प्लस मेन्स असते ना, त्यामध्ये मेन्स शिकवतात त्यांनी. त्या मेन्समध्ये प्रत्येक टॉपिकवरच आपल्याला मेन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतात, त्याचा पण होमवर्क तो आपण व्यवस्थित केला पाहिजे. सर जेव्हा आपला सिलेबस कम्प्लीट झाला त्याच्यानंतर आपण मॉक टेस्ट कशा दिल्यात, कसे प्रॅक्टिस करीत आहोत गोष्टीची? जेव्हा मी बॅच करत होतो तेव्हा सरांनी सांगितलं होतं की प्रत्येक एक्झामचे फॉर्म भरायचे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला भले तुमचं सिलेक्शन नाही होणार किंवा प्रिलियम्स नाही निघणार, पण त्यातून एक सिस्टम बद्दल माहिती येईल, कॉन्फिडन्स वाढेल. किंवा असं पहिल्यांदाच काही जण ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात, कॉम्प्युटर बद्दल तेवढं माहित नसतं,
माऊस लावत लावत हात तर कापतो. आणि आपली ही सगळी सिलेक्शन प्रोसेस हे टाइम बाउंड आहे ना, कमी वेळात तुम्हाला जास्त प्रश्न सोडवायचे असतात. त्याच्यासाठी त्यासोबत फॉर्म भरणे गरजेचं आहे आणि वेळेवर शिक्षकांचा सल्ला घेणे पण गरजेचं. सर, आपण जेव्हा इंटरव्ह्यू जात होता तेव्हाचा आपला एक्सपिरियन्स सांगा. मी इंटरव्ह्यूला जात होतो तेव्हा सारथी एज्युकेशनला मार्क द्यायचो. आणि इंटरव्ह्यूला सगळ्यात जर महत्वाचं तुम्हाला कोणता जर फायदा होत असेल तर जेव्हा प्रिलिमच्या आपण बॅचच्या वेळेस जे सर आपल्याकडून स्टॅटिक बँकिंगची तयारी करून घेतात ते त्याच्यावर तुमचा 70-80% इंटरव्ह्यू डिपेंड असतो. आणि राहिला तो आपला ग्रॅज्युएशनवर असतो. तेवढं तर बेसिक नॉलेज आपल्याला असतंच. सर, इंटरव्ह्यू मधला एखादा इन्सिडेंट जो तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला शेअर करावा मुलांसोबत? हा, मला आठवतंय IDBI जामचा माझा मुंबई येथे इंटरव्ह्यू होता मॅडम. पहिल्यांदा स्टॅटिक बँकिंग पासून चालू केले त्यांनी. 3-4 क्वेश्चन जनरली सगळ्यांना विचारतात तसे मलाही विचारले. मी त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर त्यांना डीप मध्ये दिले. मग त्यांनी ग्रॅज्युएशन कडे माझे शिफ्ट झाले नाही, त्यांनी बँकिंगच माझा टेस्ट करायचा प्रयत्न केला. आणि 15 ते 20 मिनिटं फक्त बँकिंग आवरण्याचे त्यांनी क्वेश्चन विचारले आणि मी सगळ्या क्वेश्चनचे उत्तर दिले. त्यांनी एवढी खुश झाली. मला आठवतंय त्या 100 पैकी 84 मार्क मला पडले त्या इंटरव्ह्यूला. सर, सारथी एज्युकेशनचा आपल्याला कसा सपोर्ट होता? सारथी एज्युकेशनचा सपोर्ट, सारथी एज्युकेशनमुळेच मी इथं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. कारण का मला आठवतंय जेव्हा माझं IDBI एक्झिक्युटिव्ह आणि IDBI ज्यामुळे रिजेक्शन झालं मेडिकलच्या इश्यूमुळे, तेव्हा मी बँकिंग सोडणार होतो. मग सरांना मी फोन केला. सर, मला आता नको वाटतंय म्हटलं. बस मला घरून वडिलांचं हॉस्पिटल चालूच होतं साईड बाय साईड आणि हॉस्पिटलला ऍडमिट असायचे वडील. मी म्हटलं सरांना, सर नको आता करायला बँकिंग, मी घरी थांबतो, वडिलांची काळजी घेतो, दुसरा काय तर प्रायव्हेट जॉब बघतो. सर आमच्या चुलत्यांशी बोलले. सर म्हटले नाही आपल्याला चालू ठेवायचं म्हटलं. मग परत मी तयारी चालू केली. 2025 एप्रिलला मी SBIची मेन्स दिली, पण 1.75 मुळे राहून गेलं माझं. मग सर म्हटले अजून मी चालू ठेव म्हटले, तू एका वर्षात तुझं सिलेक्शन होईल म्हटले अजून. मग जुलैमध्ये 28 जुलैला माझे वडील वारले. त्याच्या अगोदर मी 15 दिवस हॉस्पिटलमध्ये, कारण का वडील व्हेंटिलेटरवर होते. मग त्याच्यानंतर 3 तारखेला माझा SBI POची प्री होती. 2 तारखेला सरांचा फोन आला, अजित कुठं आहे? मी म्हटलं सर घरी आहे, मी तुला भेटायला येत आहे म्हटलं आपल्याला एवढ्या दुरून कोणतं भेटायला येत आहे म्हटलं. मग सरांनी आले, मला समजवलं. तू म्हटले प्री दे म्हटले. मी SBI POची प्री दिली आणि मी मेन्सला पण गेलो. मग नंतर कॉन्फिडन्स आला. सर म्हटले तू चालू ठेव म्हटले. आणि तिथं आमच्या घरच्यांच्या समोर सर म्हटले की तुम्ही ह्याच्या विश्वास ठेवा, एका वर्षात जॉबला लागत असते. आणि तिथून पुढे 7 महिन्यातच मी SBI ज्युनियर ॲसोसिएट झालो. सर, म्हणजे आपल्याला सारथीचा इमोशनली पूर्ण सपोर्ट होता. येस आणि एज्युकेशनल सपोर्ट तर असतोच. सर, जेव्हा आपली IDBI जॅम आणि IDBI एक्झिक्युटिव्ह सिलेक्शन मध्ये आपण राहून गेलो, तर त्या रिजेक्शन फेज मधून तुम्ही कसं स्वतःला रिकव्हर केलं? मॅडम, म्हणजे मी पहिल्यांदाच कोणतं तर माझं फायनल सिलेक्शन झालं आणि वडील आजारी असायचे. जेव्हा मला आणखी आठवतंय, वडील असं आजारी होते, घरी झोपले होते आणि माझा IDBI जॅमचा मेल आला. मी शेतात होतो, घरी गेलो, वडिलांना म्हटलं मी IDBI जॅम झालो. वडील आधी आईला म्हटले होते की मला काही जेवण करायचं नाही, मी आज डोकं दुखते, मी झोपतो. पण मी जेव्हा ही गोष्ट वडिलांना सांगितली तेव्हा वडील उठले आणि खुश झाले. म्हटले फटाके आणा म्हटले, आता मला भूक लागली म्हटले, मी जेवण करतो. म्हणजे ती वेगळीच फिलिंग होती, सगळे खुश होते घरचे. मग जेव्हा तुम्हाला हा फेज होता, जेव्हा तुमचे खूप स्ट्रगल्स चालू होते, त्या टायमाला तुम्हाला असं वाटलं का की आपण गिव्हअप करावं? हो, भरपूर वेळा वाटलं. पण जेव्हा मी राहुल सरांसोबत बोलायचो तेव्हा सर एकच म्हणायचे, तुला कोणती बी अडचण होती मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू फक्त चालू ठेव. आणि मला आजही आठवतंय की आता ह्या रिसेंट 25 मध्येच मी NICL EO मेन्स माझी निघाली नाही, SBI POची मेन्स निघाली नाही, IPS POची मेन्स निघाली नाही, IPS क्लर्कचं पण एवढा पेपर चांगला गेला होता. मी सरांना म्हटलं सर असं असं होतं, ह्या वर्षी पण सिलेक्शन होत नाही. सरांनी मला मेसेज करून टाईप पाठवलं होतं, मला तुझ्यावर ठाम विश्वास आहे म्हणे, एक ना एक दिवस तू नक्की सक्सेस होणार. मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि माझ्या आज पण माझ्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून आहे ते, सर तसं म्हटलेले. आणि जेव्हा माझा रिझल्ट आला मी सरांना तो स्क्रीनशॉट पाठवला होता. सर म्हटले बघ मी तुला म्हटलं होतं तू सक्सेस होणार आणि तू झाला. सर, तुमचं आणि तुमच्या वडिलांची बॉन्डिंग कशी होती? मॅडम, खरं सांगायचं झालं तर वडील नातं कमी आणि मित्राचं नातं जास्त होतं. कारण का माझे वडील कधी मला असं प्रेशर करत नव्हते की तू हेच कर तेच कर. आणि घरचं सगळं म्हणजे जे बी घरचं काही फायनान्शियल आहे ते मीच बघत होतो. पण कधी असे म्हटले नाहीत की ही गोष्ट कशी केली काय केली. त्यांचा पूर्णपणे माझ्यावर विश्वास होता. मला आजही आठवतंय मॅडम की माझा IDBI जॅमचा पहिला रिझल्ट आला. मग जनरली रोज मला फोन करायचे, काय चाललंय कसं आहे नाही काय नाही विचारायचे. पण त्या जेव्हा रिझल्ट आला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून रोज फोन करायचे आणि मला म्हणायचे काय साहेब काय चाललंय, फोन केला नाही. मला असं एवढं भारी वाटायचं की मी आयुष्यात हे कमवलंय.
की आपल्याला वडील म्हणजे त्यांना आणि एवढी खुश होऊन म्हणायचे मला की, आणि मला रोज फोन केला की मला, मी म्हणायचो तुमची तब्येत कशी सांगा, ते म्हणायचे मला काही होत नाही म्हणायचे, मी व्यवस्थित आहे म्हणायचे. पण जेव्हा जॅमचा पण रिझल्ट आला, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, त्याच्यानंतर जेव्हा हे दोन्ही रिजेक्शन झालं, माझ्या डोक्यात एकच गोष्ट यायची की वडील एवढे खुश झालते, आता त्यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल. पण त्या एंटायर जर्नीमध्ये असं वडील एकदा पण म्हटले नाही ते की तुझा म्हणजे जॉबचं रिजेक्शन झालं. माझ्या डबल माझे वडील माझ्यावर कॉन्फिडंट होते की तू कर, तू याच्यानं होतंय, आणखी 2 वर्ष लागतील, तू एवढा संघर्ष करतोय, तू एवढा हुशार आहेस, तू एवढा एक्झाम आता पास झालास एका वर्षामध्ये, मग तुला अडचण काय अभ्यास करायचं. मग तिथून मी अभ्यास चालू केला. मला आजही आठवते मॅडम, 2024लाच मी SBIच्या मेन्सला पहिल्यांदा गेलतो. तर तेव्हा वडिलाच्या किडनीची स्टेंटिंग करायची होती. पंढरपूरला आमच्या गॅलेक्सी हॉस्पिटलला वडील ऍडमिट होते. मग वडिलांना कळालं की बाबा याची मेन्स आहे म्हणून. मग वडील काय म्हटले, तू पेपरला जा म्हटले आधी. पण पेपर जसं जसं जवळ येईल तशी वडिलांची तब्येत जास्त खालावली आणि 25 फेब्रुवारीच्या आसपास काहीतरी पेपर होता, मग मेन्स 24च्या. मग वडिलांना म्हटलं राहू द्या, मी पेपरला जात नाही म्हटलं, मी तुमच्यासोबत इथं थांबतो म्हटलं. आणि पेपरच्या जायचं 2 दिवस आधीच त्यांना पुण्याला शिफ्ट करावं लागलं. मला आजही आठवते, त्या दिवशी म्हणजे आमच्या गावातली भावकी, आमच्या घरचे सगळे जमा झालते, का तर खूप सिरियस म्हणजे खूप सिरियस होते. आणि पंढरपुरे म्हटले की इथं आमच्याकडे होणार नाही, तुम्ही पुण्याला शिफ्ट करा. मग मला आजही आठवते, ते ॲम्ब्युलन्स आलती, वडिलांना ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं, मी वडिलांचा हातात मी पकडला होता. वडील मला म्हटले तू लगी ये म्हटले, म्हणजे त्यांना मी असलं का त्यांना बरं वाटायचं. मग तिथून घरचे त्यांना रुबीला घेऊन गेले, मी इकडे पेपरला आलो. माझं पेपरमध्ये पण काही लक्ष लागलं नाही, कारण का माझ्या डोक्यामध्ये सारखं ते ॲम्ब्युलन्सचा आवाज तेच यायचं. मग तिथून मी डायरेक्ट पेपर दिला. दुसऱ्या दिवशी घरून थोडं सामान घेतलं आणि पुणे रुबीला गेलो. तिथं आम्ही 1-2-3 दिवस राहिलो. तिथं तर थोडी स्टेबल झाली. तिथून मग आम्ही त्यांना बारामतीला शिफ्ट केलं. त्याच्यानंतर मी AFOचा पण माझा इंटरव्ह्यू होता. मग तिथं तब्येत थोडी बरी झाली. मग तिथं पण थोडं ऑक्सिजनवर असायचे, कधी काढायचे कधी लावायचे. मग वडिलांना म्हटलं AFOचा इंटरव्ह्यू राहू द्या म्हटलं, मी तुमच्याजवळ थांबतो. तिथं पण मला असं हातात हात पकडून म्हटले नाही तू साहेब व्हायचं म्हटले, तुला अजून तू जा म्हटले. मग मी गेलो, इंटरव्ह्यू दिला. मला आज बी आठवते मॅडम की मला 20 पैकी त्या इंटरव्ह्यूला 17 मार्क पडले ते. आणि म्हणजे सांगायचं थोडक्यात तात्पर्य की वडिलांना एवढा त्रास होता, म्हणजे माझं हे रिजेक्शन हे त्यांच्या पुढे 0 आहे, पण ते तेवढं सगळं बाजूला ठेवून मला पाठबळ द्यायचे की तू होतोयस आणि तू करू शकतोयस. आणि आज मी जो बी कोण आहे ते माझ्या वडिलाच्या आशीर्वादामुळे आणि वडिलाच्या सपोर्टमुळेच आहे. फक्त आज एवढंच वाटतंय की हे सक्सेस जर मी अजून वडील असते ना, हे अजून दुगिनी झालं असतं. म्हणजे तुमच्या पूर्ण स्ट्रगल मध्ये जे तुम्हाला स्ट्रॉंग सपोर्ट होता तो तुमच्या वडिलांचाही होता. वडिलांचा. वडिलांशिवाय मी कोणीच नाही. सर, आपण एवढ्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना आपण टाइम मॅनेजमेंट कसं केलं? टाइम मॅनेजमेंट म्हणजे मॅडम, जेव्हा ही सिच्युएशन माझ्यावर आलती, तेव्हा माझ्या बॅकएंडला एकच होतं की आपल्याला लवकरात लवकर जॉब लागायचं. का? कारण का फायनान्शियल प्रॉब्लेम येत होते. प्रत्येक गोष्टीला हॉस्पिटलला पैसे लागत होते आणि हॉस्पिटल हे जरुरीच होतं. आणि सोबत मला जॉब लागणं जरुरीच होतं, कारण का माझे पैसे, मला असं वाटायचं, माझे एक अम्बिशन होतं की मी पैसे कमी आणि माझे पैसे वडिलांच्या हॉस्पिटलला जातील. त्याच्यासाठी मग मी वडील नीट झाले का इकडे यायचो. परत प्रत्येक वेळेस काय झालं की माझी मेन्स आली का वडील आजारी पडायचे. मग ते कोइन्सिडन्स होता काय माहित नाही, पण त्यातून बी जे टाइम भेटला ते मी इथे यायचो, सरांचा गायडन्स घ्यायचो आणि अभ्यास चालू करायचो. म्हणजे मला सांगायला असं सांगू इच्छितो की मी जो बी आपला बँकर आहे की स्टडी करतोय, त्यानं त्याचा आयडियल एक 6 ते 7 तास जरी अभ्यास केला बँकिंगला तर तो सफिशियंट आहे. पण तो डेडिकेशन दिला पाहिजे आणि सर्व विषय समावेश असला पाहिजे. म्हणजे जसं की समजा आता एखादा विद्यार्थी सकाळी लॅबला येऊन बसला तर त्यानं सगळ्यात पहिला इंग्लिशच्या वोकॅब्युलरी असतं ते आपण एडिटोरियल केलं पाहिजे. ज्या इंग्लिशला आपण दिवसाच्या एंटायर स्टडीतला आपण 4 ते 5% वेळ देतो, पण मार्काच्या कम्पॅरिझन केलं तर तो 20-25% जातोय. म्हणजे प्रिलिम्सच घेतली तर 35 मार्कला रिझनिंग आहे, 35 मार्कला क्वांट आहे, 30 मार्कला इंग्लिश आहे. पण एंटायर दिवस आपण ह्या 70 मार्कासाठी घालवतो आणि ह्या 30 मार्कासाठी आपण इग्नोर करतो. मग त्याच्यासाठी आयडियल जे आपलं प्रिपरेशन आहे ते इंग्लिश पासून स्टार्ट झालं पाहिजे. सकाळी फ्रेश माइंड असते, 1 तास तुम्ही न्यूजपेपर घ्या, तुमची तुम्हाला आवडणारी रीडिंग घ्या आणि एडिटोरियल करा. ते झालं. त्याच्यानंतर थोडं आपलं माइंड अजून फ्रेश असते, त्यासाठी तुम्ही पहिला क्वांट केलं तरी चालतंय. त्याच्यानंतर दुपारी मग रिझनिंग सगळ्यांनाच आवडतं आणि रिझनिंग मध्ये मार्क पण येतात. दुपारी रिझनिंग करायचं आणि दुपारी नंतर रेस्ट झालं तर संध्याकाळी जे अक्षय सरांचं मेन्सचं लेक्चर असतं ते मस्ट ते केलंच पाहिजे. हा. आणि मग जेव्हा आपण घरी जायचं संध्याकाळची वेळ असते की तेव्हा जर आपण झालेली
एकदा डबल रीड केली आणि अक्षय सरांनी जे शिकवले ते एकदा रिवाइज केलं तरी होऊन जातं. पीपीटी आपल्याला अवेलेबल असते. आपण सब्जेक्ट वाईज तयारी कशी केली क्वांटसाठी? क्वांटसाठी सगळ्यात 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 सोपा म्हणजे पहिला तुम्ही बॅच केली, त्याच्यानंतर जे लिटरली क्वांटमध्ये सोपंच असते, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, जे बाकीचे टॉपिक आहे DI मुलांना आवडतं. मुलांना सगळ्यात अडचण येते ते म्हटलं तर आपल्या वर्ड प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात सोपं जर काय असेल तर आपले 10-12 टॉपिक आहेत. असं नाहीच की तुम्हाला ते 12च्या 12 परफेक्ट टॉपिक आले तर तुमचं सिलेक्शन होईल. त्यातले काय सिलेक्टिव्ह 7-8 टॉपिक आहेत ते तुम्ही चार्टवर लिहिले पाहिजे आणि प्रत्येक टॉपिकचे 2-3 दिवस देऊन जर वेळ केला आणि त्याच्यानंतर तुम्ही समजा प्रीमध्ये वीक असेल तर प्रीचा हे करायचं आणि नंतर मेन्स असेल तर मेन्सच्या PDF सोडवल्या पाहिजे. आपण डायरेक्ट मॉकवर शिकण्याचं एका समजा आता क्वांटिटीच्या जर 100 PDF सोडवलं तर आपल्याला कळतं की आपला वीक पॉईंट कोणता आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे. समजा जर आपल्याला आता ते सिलेक्टिव्ह आपण 7 ते 8 टॉपिक केले, त्यातले आपल्याला परीक्षेमध्ये आपल्या टेस्टमध्ये आपले PDF मध्ये ह्याला वेळ लागतोय तर त्याला आपण टॅकल करून नंतर आपण मॉक टेस्ट चालू करायला लागतो. मला आजही आठवतंय सरांनी आम्हाला सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लावले होते. माझे 10 का 15 क्वेश्चन्स राहिले होते. मग सर म्हटले कोणाचे राहिलेत, ऍडमिन लोक असते ते चेक करत येत. मग मी राहिलो होतो. आम्ही 6 जण का 7 जण होतो उभा राहिलो. सर म्हटले तुम्ही होमवर्क केला नाही, समोर या म्हटले, तिथं डायसवर थांबा म्हटले, पुढे मग डायसवर. मग आम्ही उभा राहिलो. सर म्हटले की असं म्हणा तुम्ही की मी मूर्ख आहे, मी होमवर्क केलं नाही एक जण. मग पहिला आम्हाला जरा इगो मध्ये आला, आम्ही म्हटलं नाही, आम्ही कोणीच गेलं नाही वरती. मग सर म्हटले मी आणखी एकदा सांगतो तुम्हाला, समोर या आणि म्हणा मी मूर्ख आहे, मी होमवर्क केला नाही. तुम्ही म्हणत नसाल तर मी शिकवायचं बंद करतो आणि जातो. मग सगळे पोरं ओरडायला लागले. मग आम्ही गेलो. मी म्हटलं मग सगळ्यात पहिला मग मी चालू केलं की मी मूर्ख आहे, मी होमवर्क केला नाही, उद्यापासून होमवर्क करेन. आणि तिथून पूर्ण असा सिंगल डे असं झालं नाही की मी होमवर्क कम्प्लीट केलं नाही. रोजच्या रोज होमवर्क कम्प्लीट केला आणि त्याचा फायदा मला एंटर जर्नीमध्ये झाला. ओके, म्हणजे सरांनी जी शिक्षा दिली त्याचा त्यांना खूप फायदा झालेला आहे. सर आपण GA साठी कशी प्रिपरेशन केली? जे म्हणजे तुम्हाला तुमचा 80 ते 90% अभ्यास फक्त अक्षय सरांमुळे होते. हे तुम्हाला जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल किंवा तुम्ही ऍक्च्युअल मेन्स द्याल आणि तुम्हाला जेव्हा मार्क्स येतील तेव्हा कळेल. म्हणजे अक्षय सर लेक्चर मध्ये पण म्हणतात मला तर फॉलो करा, सोबत अजून एक सोर्स करा. पण ते सर म्हणण्यामागे बी सरांचा एक उद्देश असते की जेव्हा एखादा विद्यार्थी दुसरा सोर्स करेल किंवा स्वतःहून अभ्यास करेल तेव्हा जेव्हा कळेल की आपले 3-4 तास इथं वाया चाललेत, आपल्याला प्रॉपर नोट्स काढायला येईल, तेव्हा त्या व्यक्तीचं आपल्याला महत्व कळतं. कारण का तो व्यक्ती असा व्यक्ती आहे की दररोज 7 ते 8 तास GAचा अभ्यास करतो. आपल्याला ते एका तासामध्ये कन्साईल करतो आणि प्लस 70 ते 80 पानाची एका महिन्याची PDF देतो, जेणेकरून मुलांना ते रिवाइज करायला सोपं जाईल. फक्त अक्षय सरांचं जरी केलं तुम्ही तरी तुमच्या प्रत्येक 15 ते 20 मार्क कोणत्याही एक्झामला शुअर शॉट होत. आपलं LR कसं होतं सर? रिझनिंग मी शुअर शॉट सांगू शकतो. अख्ख्या भारतामध्ये वराडे सरांची जर बॅच केली, मला अजून आठवतंय मी वराडे सरचं रेकॉर्डेड लेक्चर कोणतंच बघितलं नाही की बाबा ह्याच्यात अडचण आहे म्हणून मी डबल लेक्चर कर. एकदा बॅच केली क्रिस्टल क्लिअर. ओके, कारण का महाराष्ट्रात भारतात बी जे आता नवीन कोण शिकवणार असतील ते सुद्धा वराडे सरचे लेक्चर करत असतील मला असं वाटतंय. म्हणजे वराडे सरची टीचिंग तर खूप स्ट्रॉंग आहे. एकदा लेक्चर केलं का नंतर रिझनिंग नो. अच्छा सर, आपल्या इंग्लिशचा बेस कसा होता? इंग्लिशला मी पहिला सारथीलाच बॅच केली. इंग्लिश असा सब्जेक्ट आहे मॅडम की तुम्ही त्याला असं प्रिडिक्ट करू शकत नाही की आता 1 महिन्यावर एक्झाम आली की बाबा आपण आता अभ्यास करू इंग्लिशचा. तसं नाही. इंग्लिश म्हणजे काय, तुम्हाला ओके वाढवले पाहिजे. त्याच्यासाठी 2 पर्याय आहे. एक तर तुम्ही रिडिंग केली पाहिजे डेली बेसिसवर आणि एक तुम्ही एडिटोरियल केलं पाहिजे. आपल्या सारथीचे एडिटोरियल असते किंवा युट्यूबवर आहे. त्याच्यात तुम्ही जेवढी तुमची ओके वाढेल तेवढं तुमचं इंग्लिश सुधारणार आहे. म्हणजे जे आणि इंग्लिश हे असे आहे की तुम्हाला डेली बेसिसवर त्याच्यावर काम करावं लागणारच आहे. म्हणजे इंग्लिश असा सब्जेक्ट आहे जे तुम्ही डेली बेसिसवर जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला मेन एक्झाम्स मध्ये त्याचा बेनिफिट दिसेल. आता काय विद्यार्थ्यांचं काय असतंय की बाबा प्री पास होऊ दे मग मेन्स करू, कारण त्यामध्ये आपल्याला एक महिना ते 15 दिवसाचा गॅप असते ना, त्यामध्ये खूप वेळ कमी असते, तेव्हा काहीच होत नाही. त्यासाठी डेली बेसिसवर सरांचे लेक्चर करायचे. आपली प्री पास हो, मेन्स ना फेल हो, पण ते गोष्ट ज्या करंट अफेअर्स सोबत जे बेसिक कन्सेप्ट असते ते परत आपल्याला कामाला येणारच आहे. ओके सर, अशा कोणत्या चुका आहेत जे तुम्हाला असं वाटतं की मुलांनी नको करायला? मुलांनी चुका म्हणजे हे पहिला बॅच करताना दांडी मारायची नाही, बॅच करायची, होमवर्क करायचा. किती जरी बोरिंग वाचलं तर ते 5 महिने तुम्ही बॅच आणि ते केलंच पाहिजे. आणि पूर्ण स्टडी किंवा पूर्ण त्या सब्जेक्ट बद्दल कोणताही सब्जेक्ट असो, क्वांट असो, रिझनिंग असो, ते सब्जेक्टची पूर्ण आपल्याला हे आल्याशिवाय मॉक टेस्ट म्हणा किंवा
एखादी एक्झाम जरी दिली की ते असं स्वतःला जेज नाही करायचं की आपले होणार नाही काय नाही, कारण का आपला स्टडी कमी पडलेला असतो. त्यासाठी आधी पूर्ण थरोली स्टडी, टॉपिक वाईज प्रिपरेशन, मग तो प्री असो मेन्स असो, त्याच्या स्पेसिफिक मॉक देणे, त्या मॉकचं अनालिसिस करणे. विद्यार्थी काय करतात, इंग्लिशची टेस्ट देतात, म्हणजे फुल लेंथ टेस्ट देतात, समजा क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशची देतात. अनालिसिस करताना काय करतात, रिझनिंगला त्यांना चांगले मार्क पडलेले असतात, क्वांटला थोडेफार कमी पडले असतात, इंग्लिशला पाकच कमी पडले असतात, कारण का बहुतांश क्राऊड आपला 80-90% ग्रामीणचा आहे. हो. इंग्लिशचं कोणी अनालिसिस करत नाही, अनालिसिस करतात क्वांटाचं आणि रिझनिंगचं. पण आपल्याला प्री मेन्स ह्या दोन्हीमध्ये इंग्लिश आहे, आणि इंग्लिश पासून पळ काढला तर आपलं सिलेक्शन होणार नाही. त्याच्यासाठी कोणतीही मॉक दिली त्यात आपण इंग्लिशचं पण अनालिसिस केलं पाहिजे की आपल्याला कुठं वेळ लागतोय. आता प्रत्येक जर मॉकचं आपण अनालिसिस केलं त्यात 10-15ची जरी वॉकॅब पाठ झाली ते शब्द रिपीट होणार आहेत ना. हो सर. त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. सर म्हणजे मॉक देणं जितकं इम्पॉर्टंट आहे त्याचं अनालिसिस करणं हे तेवढंच important आहे. अनालिसिस विद्यार्थी करतातच, पण इंग्लिशचं पण करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर कधी असे वाटले का की सोडून द्यावे? प्रिपरेशन मध्ये आता 2-3 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक जण येतो बॅच लावतो, 5-6 महिन्यात सिलेक्शन होतं. दुसरा येतो की 1 वर्षात होतं, काही जणांना 2-3 वर्ष लागतात. पण आपलं माइंडसेट कसं पाहिजे की आपली कॅपेबिलिटी आपण ओळखून घ्यायला पाहिजे की आपण बॅच करतो, पहिल्या वर्षी निराशा आली किंवा आपलं सक्सेस नाही झालं तर आपण वेट केला पाहिजे आपल्या टर्नचा. कारण का तो जो 6 महिन्यात सिलेक्ट झालाय त्याचा एज्युकेशन बॅकग्राऊंड डिफरंट असतो, आपला एज्युकेशन बॅकग्राऊंड डिफरंट असतो. काही जण सेमी इंग्लिश मधून असतात, काही मराठी मीडियमचे असतात, काही पूर्ण इंग्लिश मीडियमचे असतात, त्यामुळे काही जणांना इंग्लिशला अडचण येते. स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे मग 1-2 वर्ष लागू दे, 3 वर्ष लागू दे, पण आपण गिव्ह नाही केलं पाहिजे. दुसऱ्याशी आपली कम्पॅरिझन केली नाही पाहिजे, कारण का जेव्हा दुसऱ्याशी आपण कम्पॅरिझन केली तेव्हा आपला कॉन्फिडन्स लूज होतो. आपण स्वतःवर विश्वास जास्त ठेवला पाहिजे. सो ह्याच्यातून कळतं की आपण आपले वीकनेसेस आणि स्ट्रॉंग पॉइंट्स कन्सिडर करून प्रिपरेशन केली पाहिजे विदाउट कम्पेअरिंग. आपलं कम्पॅरिझन आपल्या स्वतःशी पाहिजे, आणि आपल्याला काही अडचण आली तर आपली सारथी एज्युकेशनची टीम काउन्सिलिंगसाठी अवेलेबल असते, किंवा एका फोन कॉलवर सगळेजण अवेलेबल असतात. सरांना येऊन भेटलं पाहिजे, कारण का आपण बँकिंग चालू करून 1-2 वर्ष झाले असतात, पण हा जो स्टाफ आहे हा 10-10, 15-15 वर्ष झाले कन्सिस्टंट काम करतो, अनालिसिस करतो. त्यामुळे आपल्यापेक्षा या स्टाफला जास्त नॉलेज असतं, त्यामुळे ह्यांचं नॉलेज आपण ह्यांच्याकडून घेतलं पाहिजे. सर शेवटची गोष्ट आपण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. मी एवढं सांगेन, बँकिंग क्षेत्रात तुम्ही आल्यानंतर पूर्णपणे सारथी एज्युकेशनवर भरोसा ठेवा. आणि एवढं सांगतो, बँकिंग खूप सोपं आहे, फक्त तुमच्या मागे सारथी एज्युकेशन सारखी टीम पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू.